प्रणाम करूं। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। मान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धा नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज डोंगरगाव येथे सामूहिक एकतेचे हवन कार्य पार पडले आणि त्या निमित्ताने चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता जगाचे पालन करता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच सर्वांचे सद्गुरू मानतकी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच सर्वांची लाडकी आई वारणाशी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि एमरेड शाखेचे अध्यक्ष रमेशजी धंजोळे साहेब, यांना माझा नमस्कार। तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक डोंगरे साहेब, यांना माझा नमस्कार। आणि बसलेले ज्येष्ठ मार्गदर्शक राऊत गुरुजी सोनकुरे साहेब आणि मार्गदर्शक आणि आदरणीय मंच सर्वांना माझा नमस्कार। बघा, चर्चा बैठक म्हणला 4 शब्द 3 शब्द 5 नियम, त्या नियमाच्या आधारे असते। आणि आलेले अनुभव म्हणजे ज्यावेळेस मी या मार्गामध्ये प्रवेश केला त्यावेळेस माझ्याकडे खूप मोठं दुःख होतं। दुःख म्हणजे असं की माझ्या पत्नीची तब्येत ठीक राहत नव्हती आणि तिला अल्सरटिव्ह कोल्याचा त्रास होता। तो त्रास म्हणजे असा होता का तो आतड्याला त्रास होता आतून, आणि ते बारीक फोडे यायचे आणि ते फोडं असे गळायचे आणि त्यासोबत मांस गळायचा आणि दिवसातून कम से कम 10 ते 15 किंवा 20 वेळा त्यांना संडासकडे जावं लागत होतं। आणि तो असा त्रास होता। खूप दवाई पाणी केली मी, एका दिवसात 2-2 वेळा दवाखान्यात नेलं, पण आराम मिळत नव्हता। त्यानंतर विचार केला काहीतरी असेल बाहेरचं, तांत्रिक मांत्रिक देवी देवता सगळे उपाय केले, काहीच फायदा होत नव्हता। अखेर ती शेवटच्या टप्प्यावर आली आणि तिच्या जाणं उठणं बसणं बंद झालं आणि एक भाऊ डॉक्टर म्हणलं तो विचार येत होता। आणि असाच अचानक एक सेवक आला बांगड्या विकता आणि त्याला माहीत झालं का बाईची तब्येत खराब आहे, आणि तो आला बसला घरी आणि तो विचारपूस करू लागला। आणि आमच्या बाईंना सांगितलं का माझी तब्येत 2 महिने झाले, खूप त्रास आहे, पण दवाई घेऊन आलो, तांत्रिक विद्या करून आलो, सगळं पाहून आलो, पण आराम मिळत नाही। आता हे सगळं मिळण्याच्या बस त्यांनी सांगितलं का बाई तू सगळं करून आले, प्रयत्नाला यश मिळत नाही, तर तुम्ही एक काम करा, आमच्या मार्गात येऊन जा। आमच्या मार्ग म्हणलं तर काय बाबा मार्ग, तर सगळ्या देवाचं विसर्जन करावं लागते आणि एका भगवंताची सेवा करावं लागते। तर माझ्या घरची लोक मानतील का, तर सांगा त्यांना। तर मी जेव्हा दुपारी 1 वाजता घरी आलो आणि मला सांगायला लागली का म्हणजे असं एक सेवक आला होता, त्याने सांगितलं आणि माझी तब्येत दिवसेंदिवस खालावर चालली, कुठं चारा मिळवणार यायला काय करावं कळत नाही, तर आपण मार्गात जाऊन का। मी म्हणलं आपण इतकं देवाची पूजा करतो हे करतो, पण एका वेगळ्याचा आराम देईल का, म्हणून तो विचार केला आणि तो असंच कणावळून बाजूला केला आणि दुसऱ्या दिवशी परत पुन्हा आले आणि ते सांगू लागले। आणि नंतर तिनं म्हटलं का माझ्या जाणार जीवन राहणं शक्य वाटत नाही, कारण का माझी एवढी तब्येत खराब होऊन गेली, जेवण नाही, पण संडास करता एवढी करून गेली होती का तिच्यानं उठणं कठीण होऊन गेलं होतं। आणि मग मी विचार केला का बा मी अगर लक्ष देणार नाही तर माझे 3 मुलं लहान आहे, अगर मरून कधी गेली तर माझे मुलं असे रस्त्याला लागतील। आणि विचार केला आणि ताबडतोब मी निर्णय घेऊन आणि त्यांना मी मार्गदर्शन केलो आणि आपले विचार त्यांना सांगितल्यानंतर त्यानं सांगितलं का बाबा रे एक काम करा, तुम्ही पेशंटला घेऊन संध्याकाळी या। संध्याकाळी न्यायचं म्हटलं तर विचारायला आता तिला बसता येत नव्हतं। आता गाडी माझ्याकडे छोटीशी लुना होती, आता बसता येत नव्हतं, कसं करायचं, म्हणून ते बाजूला तिच्या एक मांभाऊ होता, त्याला मागं बसवलं आणि मधात तिला बसवून मार्गदर्शक घरापर्यंत गेलो आणि तिथं बसवलं। त्याच्या घरी जाता बरोबर तिला आराम पडणं सुरू झालं। घरी 10 मिनिट 15 मिनिट एक वेळ बसू शकत नव्हती ती। त्या मार्गदर्शक घरी जवळपास 2 तास बसली आणि 2 तासामध्ये तिला संडास लागली नाही आणि कुठलीही अडचण आली नाही
आणि नाही घरी तर 5-10 मिनिट बसू शकली नाही, बसत नव्हती आणि ते झोपून राहत होती. आणि आम्ही 2 तास बसलो. माझ्या घरी माझी सासू होती, ती विचारत बसली का माझी मुलगी 10 मिनिट थांबू शकत नव्हती, त्रास होता, आज 2 तास झाला आली नाही, का प्रॉब्लेम झाला बा. मी बसलो तिथं. मग त्याने दुकान बंद केलं आणि घरी आले आणि त्याने विचारपूस केला आणि त्याने मग तीर्थ बनवलं, तीर्थ दिलं. भगवंताची महान कृपा होती, त्या कृपेने तिला काहीच त्रास झाला नाही. आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी सगळं साफसफा करून कार्य चालू केले. आणि 11 दिवसामध्ये ती बाई 2 महिने इतकी बिमार होती, उठून चालू शकत नव्हती. तर बिन औषधीनं 11 दिवसामध्ये टणटणी झाली. आणि 11 दिवसाबाद असं वाटत नव्हतं का खरंच ही बिमार होती म्हणून. पहा एवढी महान कृपा आहे. नंतर काय झालं, आज सगळं व्यवस्थित झालं. आम्ही चालत होतो नियमानुसारच. आणि काय नवीन असल्याने आम्हाला काय कळत नव्हतं, काय नाही काय छोट्या मोठ्या चुका व्हायच्या. आणि मग 12 महिने झाले जवळपास आणि परत तो जुनाच त्रास सुरू झाला. आता त्रास सुरू झाल्यावर विचार करत होतं काय होऊन राहिलं बा. तर आम्ही काय करायचं, आमच्या भावाकडे जायचं, जेवण करून यायचं आणि 8 दिवसांनी त्रास व्हायचा. किंवा सासऱ्या घराला जायचं, दिवाळीला जायचं, तिकडून आला का परत 8 दिवसांनी त्रास सुरू व्हायचा. असं काय होऊन आलं, असं काय होऊन आलं. मग विचार केला तर आमच्या बाईन म्हणलं का तुमच्या भावाकडे गेलं तर तुमचा भाऊ दारू पिते ना, आपण तुझ्या घरचं जेवण केलं तर आपल्याला 8 दिवसांनी त्रास सुरू होते. माझ्या भावाकडे गेलं तर तेही दारू पित होता आणि त्याच्या घरी गेलं तिकडून आला परत 8 दिवसांना त्रास सुरू व्हायचा. मी घरी म्हणायचं का आपण दारू पित नाही, आपण इमान चालतो, तर आपण दुसरं दारू पित असताना तर आपल्याला काय करायचं आहे हा विचार करून राहत होतो. असं करता करता काय झालं, तिनं आपल्या आईला म्हटलं काय म्हणे मी तुमच्या घरी आलो का 8 दिवसांनी माझी तब्येत खराब होते नाही, मला खर्च येते. तर तुम्ही एक काम करा, भावाला सांग का बाबू बाई घरी आली हे दारू पिणं बंद कर, मग नंतर तुला काय करायचं कर. त्यानं काय म्हणून दिलं, मी सगळं सोडलं, बाई सोडून झाली पण दारू सोडत नाही. आणि तिच्या आईनं सांगितलं का भाऊ असं म्हणते तुझा. मग काय झालं, मी सेवक संमेलनामध्ये जात असताना एका सेवक संमेलनामध्ये मला मार्गदर्शन ऐकायला भेटलं का जसं आपण आपल्या घरी पाठी लावतो का दारू पिऊन यायचं नाही, पण आपल्याला बी जे दारू पिते त्याच्या घरी जाऊन आपल्याला जेवण करता येत नाही, पाणीसुद्धा पित नाही. काहून का तोही एक आपला चुकच आहे. आणि ते लक्षात घेतलं. आणि त्या दिवशी मी संध्याकाळी घरी आलो आणि घरी सांगितलं का आज मार्गदर्शन सांगितलं का आपल्याला दारू पित नाही, पण दुसऱ्या घरी दारू पित असताना त्याच्या घरी अगर जेवण केलं किंवा चाय पाणी पिला तर आपला त्रास होते. आणि त्या दिवशी मी भगवंताला शब्द देऊन दिला, बाबा मला सगळा दारू पिते, मी भावाच्या घरी मी दारू पिते, त्याच्या घरी मी जाऊन पाणीसुद्धा पिणार नाही आणि चहा बीसुद्धा पिणार नाही शब्द दिला. आणि जसा शब्द दिला आणि घरचं सांगितलं त्या दिवसापासून जो येणारा त्रास आहे तो पूर्णपणे नष्ट झाला. आज जवळपास 8-9 वर्ष झाले. आणि बघा, आणि तो शब्द अजूनही पाळत आहे मी. आणि खरंच त्या शब्दाचं भगवंता मान ठेवलं आणि अजूनही तो त्रास झाला नाही आणि सुख समाधान आहे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे का आपण जसं पाळतो आपल्या घरी येऊ देत नाही आणि दुसऱ्या घरी अंतर बोललं, खरंच तोच एक आमची मोठी चूक होती आणि त्या चुकीमुळेच मला त्रास होत होता आम्हाला. आणि त्या चुकी मुक्त झाली. आज आम्ही सगळे सुख समाधान आहो. अच्छा हे माझ्या हातानं बोलण्यामध्ये काही चूक झाली सर, मी भगवंताला बाळाला आईला आणि सगळ्या सेवकीला पाठी मागतो आणि आपले 2 शब्द समाप्ती करतो. सगळ्यांना माझा नमस्कार.